सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा एक आलेली आहे तलाठी भरतीच्या संदर्भात। 2025 ची तलाठीची भरती, या भरतीसाठी प्रचंड विद्यार्थी अशा एकदम तळमळीने त्याची वाट पाहत आहेत की कधी एकदाची तलाठीची भरती येते। बरेचसे विद्यार्थी गेल्या वेळेस पाहिला आहे आपण, त्यांचं थोडीशी त्यांची ड्रीम पोस्ट जी आहे तलाठीची ही त्यांना मिळाली नाही। अशा विद्यार्थ्यांसाठी आता यावेळेस येणारी जाहिरात ही संधी ठरणार आहे। आता सध्या अपडेट अशी येत आहे बघा, काही चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री यांनी देखील थोडक्यात काही अपडेट दिलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण जे आहेत हा 1700 पदांचा आकडा कुठून आलेला आहे, नवीन अपडेट काय हे अगदी कमी शब्दामध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला माहिती असेल बघा, आणि जर नसेल तर सांगतो, 2023 ला जवळपास 47 ते 93 पदे होती आणि असं नाही की ते सर्वच पदे त्याच्यावर नियुक्त्या झाल्या आहेत, पदभार स्वीकारला आहे। आता एकूण जर आपण 2023चा विचार केला, 4793 पदे जे होते त्यापैकी फक्त 4212 एवढ्या पदांना जे उमेदवारांना काय दिलं होतं की नियुक्तीचे आदेश दिले होते। आता नियुक्तीचे आदेश दिले म्हणजे सर्वांनीच नियुक्त्या स्वीकारल्या असं पण नाही आहे। पुढे बघा की त्यापैकी जर आपण पाहिलं तर 3800 उमेदवार म्हणजे 3850 उमेदवारांनी जे पदभार स्वीकारलेला आहे, म्हणजे ॲक्च्युली जे आहे पदावर रुजू झालेल्यांची संख्या जर पाहिली तर 3850 होती। पण आता पुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यामुळे जर आपण ह्या वरच्या संपूर्ण आकड्यांचा विचार केला तर जाहिरातीपैकी 942 पदं तर याच्यातूनच आपल्याला स्पष्ट दिसत आहे की खाली उरलेले दिसत आहेत आपल्याला 942 जवळजवळ पदे। आणि याहीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे त्या व्यतिरिक्त पण 757 पदे असे आहेत की ते आणखी रिक्त आहेत। म्हणजे असे जर आपण विचार केले म्हणजे 942 बघा व्यवस्थित समजून घ्या, एक तर 942 हा 942चा एक आकडा, 942चा एक आकडा गोष्ट लक्षात ठेवा, 942चा आकडा आणि त्यानंतर 757चा आकडा, या दोन आकड्यांचा जर आपण विचार केला बरोबर, या दोन आकड्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामधनं आपल्याला स्पष्ट दिसत आहे 1699 पदे याच्यातनं आपल्याला दिसत आहे की ती अजूनही भरली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे थोडक्यात 1699 म्हणजेच काय 1700 पदे अशी सर्व मिळून जे पदे आणखी रिक्त आहेत। म्हणजे तुम्हाला मी सर्व याचं गणित जे आहे ते मांडून यासाठी दाखवतो की तुम्हाला क्लिअर व्हावं की 1700 जागा कशा आहेत। मी तर म्हणतो आणखी जागा यायला पाहिजे, जास्तीत जास्त जागांची ॲड आली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांची ड्रीम पोस्ट मिळवता येईल। मग आता हे असे 1700 जागा आहेत बघा, 1700 पदं जी आहेत, तर या पदांसाठी जाहिरात जी आहे येण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्यामुळेच राज्यात लवकरच जे आहे शासनाच्या वतीने आता या प्रकारची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्याचे मंत्री महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। त्यामुळे या प्रक्रियेला आता इथून पुढे जर थोडा वेग आला तर त्यामध्ये तुम्हाला काय आश्चर्य वाटायला नको। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची ड्रीम पोस्ट थोड्या मार्कावून हुकली होती, थोड्या मार्कावून गेली होती, अशा विद्यार्थ्यांनी यावेळेस सिरियसली अभ्यास करा आणि खास करून यावेळेस पण TCSच्या द्वारेच परीक्षा घेण्याची शक्यता ही अधिक आहे। त्यामुळे एक लक्षात ठेवा, TCSच्या पॅटर्नच्या नुसारच जर समजा आता मी तुम्हाला माझ्या विषयाच्या संदर्भात सांगू शकतो, जर तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल आणि जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर तुम्हाला जे परीक्षेला येतं तेच वाचणं अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला त्या विषयामधला जो प्रारंगत व्यक्ती आहे, जो म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय, मी किमान मागच्या 7 ते 8 वर्षापासून शिकवतो आहे, पण गेल्या वेळेस आपल्याकडं प्रचंड हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थी होते आणि त्यामुळेच यावेळेस पण सर्वांना विनंती आहे, ज्यांनी आपली बॅच द प्रिसाइज अकॅडमी पुणे या प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन जर जॉईन केली नसेल ऑनलाईन बॅच इंग्रजी व्याकरणाची, तर ती जरूर तुम्ही तिथं डेमो लेक्चर पाहा, त्यानंतर तुम्हाला दर्जा कळेल की टीचिंगचा काय। त्याहीसोबत एक तुम्हाला आनंदाची बाब सांगतो आहे की येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रचंड असे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही डेली प्रॅक्टिस करण्यासाठी जे आहे न चुकता आपल्या चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर करता येईल आणि एकदम क्वालिटीची टीचिंग आपण जे आहे त्यासाठी लक्षात ठेवा। तुम्हाला एकही मिनिट असं पश्चाताप नाही झाला पाहिजे की काय आपण म्हणजे चॅनलला व्हिजिट केली, उलट असं वाटलं पाहिजे की योग्य चॅनलपर्यंत मी पोहोचलो आहे, त्या दर्जाची जी आहे लक्षात ठेवा। तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहे मी फक्त इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात, कारण दुसरा विषय आपण घेत नाही। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। हे अपडेटच्या बाबतीत पण तुम्हाला सांगितलेलं आहे, जर बॅच जॉईन करायची असेल तर द प्रिसाइज अकॅडमी पुणे हे तुम्ही प्ले स्टोरवरून जे आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।